नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। एल निनोने अडवली मान्सूनची वाट, पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा। मान्सून सध्या रत्नागिरीतच अडकला आहे। मान्सून उत्तरेकडे सरकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले नाही। या परिस्थितीत एल निनो ही हवामानाची परिस्थिती जबाबदार आहे। त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनचे आगमन लांबले आहे। मुंबईत पुढील 2 दिवस प्रचंड उकाडा सहन करावा लागणार असून विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे। देशातील शेती प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून आहे। यावर्षी एल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यंदा कोकणात मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे पुढील वाटचाल रखडली आहे। त्यासाठी जबाबदार आहे हे एल निनोमुळे हिंदी महासागरात आणि अरबी समुद्रातील आर्द्र वारे देशाकडे ओढले जात नाहीत। त्यामुळे मान्सून कमकुवत होतो। सध्या ही परिस्थिती सक्रिय झालेली आहे। कोकणात दाखल झाल्यानंतर रविवारी 7 जूनपर्यंत मुंबईत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता। मात्र आज हवामान खात्याच्या पुढील 4 दिवसाच्या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मुंबईत पावसाची शक्यता नाही। 15 जून नंतर 2-3 दिवस तुरळक पावसाचा अंदाज आहे। कोकणातही तुरळक पावसाचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची प्रतीक्षा करावी लागेल। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, मुंबई।